नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला बीट गाजराचे पौष्टिक कटलेट करून दाखवणार आहे. खूप मस्त लागतात, चवीला अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण करू शकतो. एकदम भारी लागतात आणि मुलांनाही नक्की आवडते. चला रेसिपीला सुरुवात करूया. बीटरूट आणि गाजराचे कटलेट करण्यासाठी इथे मी 2 बीटरूट्स आणि 2 गाजर उकडून घेतलेले आहेत, बटाटे उकडून घेतलेले आहेत. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण बीटरूट किसून घेऊया. उकडून घेतलेले आहे त्यामुळे तो किसायला पटकन होता. तर बीट किसून झालंय. आता आपण गाजर आणि बटाटे किसून घेऊया. इथे बीट, गाजर आणि बटाटे किसून झाले. आता आपण यामध्ये थोडासा कोबी घालूया, थोडी सिमला मिरची घालूया आणि हे अजून हेल्दी होईल. थोडी कोथिंबीर घालूया. तसेच इथे आलं लसूणची पेस्ट घालूया. 1 चमचा लाल मिरची पावडर, जिरं, बडीशोप, हिंग आणि मीठ घालूया. यामध्ये थोडी आपण चिंच खजुराची चटणी घालूया. छान चव येईल ह्याला. एक चमचा चिली सॉस घालूया. आणि हे ऑरेगानो घालूया. आणि यामध्ये मी वाटीभर पोहे मिक्सरमधनं काढून घेतले. त्याची भरड आपण यामध्ये घालूया. लागेल तशी घेऊया आणि मिसळून घेऊया. पोह्यांमुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग आले बघा. आणि आता आपण ह्याचे कटलेट असे वळून घेऊया. तुम्ही आवडीप्रमाणे लहान, मोठे, गोल किंवा ह्याच्या आकाराचे करू शकता. साच्यामध्ये पण करू शकता. मी गोल करणार आहे बघा. अशा प्रकारे मी सर्व कटलेट वळून घेते बघा. असे छान दिसत आहेत ना, मस्त झालेत एकदम. आपले कटलेट वळून झालेत बघा, कसे छान दिसत आहेत ना. आता मी यासाठी लागणारं कोटिंग तयार करते. इथे कोटिंग करण्यासाठी आपले शेवया असतात ना, आपण खीर करतो त्या भाजक्या, त्या मी मिक्सरमधनं फिरवून घेतल्या आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले. हे आपण मिसळून घेऊया. आणि यामध्ये कटलेट आपण कोट करून घेऊया. अशा प्रकारे सर्व कटलेट हे कोट करून घेते. इथे कटलेट आपले छान कोट करून झालेत. आता मी 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवते. इथे मी कटलेट 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते. काय मस्त झालेत ना. आता आपण तळायला घेऊया. पॅनमध्ये तेल तापत ठेवलं आहे. भारी दिसतात एकदम. बीटरूट, गाजर आणि बटाटे मी कुकरमध्ये 2 शिट्या काढून उकळून घेतलं होतं बघा. काय छान दिसतात ना आणि हेल्दी आहेत. 2 मिनिटं झाली आहे. आपण कटलेट उलटून घेऊया बघा. काय भारी दिसत आहेत ना. ते आपले कटलेट रेडी झालेत. आपण आता हे काढून घेऊया बघा. काय मस्त दिसत आहेत ना, एकदम भारी दिसतात. किती छान असे बीट गाजराचे कटलेट मी तयार केले. एकदम मस्त झालेत आणि शिवाय पौष्टिकही आहेत. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने असे छान कटलेट मुलांना करून द्या, मोठ्यांना द्या. खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.